माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी, मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली। मोदींच्या भेटीला पवार गेले आणि पंतप्रधान कार्यालयामध्ये त्यांची भेट झाली। दिल्लीमध्ये मोदींविरोधात घडामोडी घडतायत आणि दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। भेटी दरम्यानचा हा फोटो सुद्धा आपण बघतोय। शरद पवार एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा या भेटीनंतर उधाण आलेलं आहे। दरम्यान या भेटीवर प्रवीण दरेकरांनी काय म्हटलंय बघूया। शरद पवार साहेब या देशातलं ज्येष्ठ अनुभवी आणि प्रगल्भ अशा प्रकारचं नेतृत्व आहे आणि लोकशाही मार्गाने प्रश्न सुटतात यावर त्यांचा विश्वास आहे। आणि जेव्हा जेव्हा देशात अशा प्रकारचे प्रसंग निर्माण झाले तेव्हा त्यांनी इंटरव्हेन्शन पण केलेलं आहे। तर मला वाटतं ते लोकशाही पद्धतीनं आंदोलनकर्त्यांना भेटले आणि जर तोच विषय त्या ठिकाणी ते पीएम कडे घेऊन गेले असतील तर ते स्वागतार्ह आहे। मला वाटतं यापासून सबक या ठिकाणी विरोधी पक्षांनी घेतली पाहिजे। सध्याच्या एकंदरीत राजकीय घडामोडींवर आपण एक नजर टाकूयात। शरद पवार यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली, त्यामुळे चर्चा वाढल्यात। पवार एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती। पवार गटाचे नेते भाजपसोबत जाण्यासाठी उत्सुक असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। रोहित पवार वगळता पवारांच्या आमदारांचा सत्तेत जाण्याचा प्रयत्न आहे। एनडीएमध्ये येण्यासाठी मूळ राष्ट्रवादीत सामील असल्याची भाजपची अट आहे।